आजच्या आख्यानाची सुरुवात होतीये हिमालय पर्वतावरती नारदांच्या आगमनाने. देवर्षी नारद हातामध्ये चिपळी घेऊन विणेवरती तार छेडत अगदी आनंदाने भगवंताचं नामस्मरण करत हिमालयाच्या द्वारावरती चाललेत महाराज. राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर हिमालयाचा राजा ज्याचं नाव मैनाक त्याच्या द्वारावरती पोहोचले. का पोहोचले त्यालाही कारण आहे. कारण कथेची सुरुवात नारदांपासून झाली आहे याचा अर्थ काहीतरी चांगलंच होणार. लोकांनी त्यांना उगाच कळीचे नारद, पण खरं ते कळीचे नाही, ते कळकळीचे नारद आहे. आणि महाराज येऊन मैनाक राजाच्या दरबारामध्ये आणि राजाला म्हटले, अहो तुमच्या घरामध्ये आदिशक्तीने अवतार घेतलाय. मागच्या जन्मामध्ये जी सती होती, जिने भगवान शंकरांचा अपमान सहन न झाल्यामुळे योगाग्नीने स्वतःला भस्मसात केलं, त्या सतीने तुमच्या घरी पार्वती या रूपाने जन्म घेतलाय. ती कुठे आहे? सतीला पार्वतीला पटकन बोलवलं गेलं. अवघी 16व्या वर्षात पदार्पण झालेली ती कन्या. पण खरं कळ 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 काय बाजार आहे की काय? शंभर पुरुष शांत आहेत हे वाक्य मला पटतं, पण 2 बायका शांत आहेत हे वाक्य मला कधीच पटत नाही. गोपाल कृष्ण भगवान. डाटा ट्रान्सफर करायचा असेल तर त्याच्याकरता भरपूर जागा आहे. ते फक्त हितच काय असेल महत्वाचं तर मलाही सांगा, मलाही आनंद येऊ द्या. गोपाल कृष्ण भगवान. आणि इथे पार्वतीला बोलवलं गेलं, पण खरं मुलगी लग्नाच्या वयामध्ये आली की चिंता झाली ज्याची उपवर तुहिता शैन नसे त्याचा पवे चिंता झाली ज्याची उपवर तुहिता शैन नसे त्याचा पवे चिंता. नाट्य संगीत क्रमांक 2. झाली ज्याची उपवर तुहिता. मला चिंता केवी मिळे पती कुलीन सुंदर. केवी मिळे पती कुलीन सुंदर. काळजी निशिदिनी तापवी चिंता. झाली ज्याची उपवर तुहिता. झाली ज्याची वयात आली याचा अर्थ घरच्यांना चिंता. केवी मिळे पती कुलीन सुंदर. म्हणजे तो कुलीन पण पाहिजे, सुंदर पण पाहिजे. म्हणजे सरकारी नोकरी असलीच पाहिजे, पण त्याच्या नावावरती किमान 10 एकर तरी जमीन पाहिजे. पण खरं सरकारी नोकरीला असून एकरी जमीन का शोधतात? म्हणजे खरं ज्यांना असं वाटतं की जमीन असावी, बहुतेक त्यांनी शेतकऱ्यांशीच विवाह करायला हरकत नाही. गोपाल कृष्ण. हायवे टच जमीन पाहिजे, त्याच्याशिवाय मुलगी द्यायचं. केवी मिळे पती कुलीन सुंदर. काळजी निशिदिनी तापवी चिंता. पुढची चिंता काय? सासरी सास श्वशुर दीर जावा नणदा छळतील किंवा करतील ममता. घरामध्ये धीर जावा नंदा हिला छळतील की ममता करतील, प्रेम देतील. आणि त्याच्याहून तिसरी चिंता अत्यंत भयानक,
सासरी मगबा कशीही राहील. पूर्वी मुलं घाबरायचे, पहिले मुली घाबरायच्या, मुलं कसे मिळतील. आजकाल मुलं घाबरतात, मुली कशा मिळतील. गोपाल कृष्ण भगवान की. सासरी मगबा कशीही राहिलं. हिने सासरी गेल्यानंतर रीट राहायला पाहिजे ना, नाही तर 2 महिन्यानंतर कळेल नवऱ्याला मारून पिंपात भरले. गोपाल कृष्ण भगवान. आणि नारद महर्षींनी पटकन पार्वतीला बोलवलं आणि पार्वतीला उपदेश केला. पार्वती, अगं तुझ्या पत्रिकेमध्ये, तुझ्या हातामध्ये मला भाग्यरेष दिसत आहे. मैनाकाने पटकन विचारलं, माझ्या पार्वतीचं भविष्य सांगा, तिचा विवाह सगळा योग सांगा. अहो, हिच्या पत्रिकेत काही गुण आणि दोष आहेत का? तेव्हा देवर्षीने सांगावं की हिच्या पत्रिकेमध्ये गुणच गुण आहेत, थोडा दोष दिसतोय, पण तो हिच्या पत्रिकेत नाही, हिच्या नवऱ्याच्या पत्रिकेत दिसतोय. काय दिसतोय? काय नाही, म्हणजे हिचा जो नवरा होणार आहे त्याचा कोणताही सन्मान मानापमान नसेल. खरं त्यांना सांगायचं असेल, नारदांना सांगायचं होतं की तो मान आणि अपमान रहित असेल, पण मैनाकाला वाटलं त्याचा कोणी सन्मानच करणार नाही. अरे पुढे नारदांनी सांगितलं की हिचा जो नवरा असेल त्याला आई वडील नसतील. अरे असं कसं? ज्याला आई वडीलच नाहीयेत असं कुठून जन्माला आला? खरं नारदांना सांगायचं असेल की ते आदी मध्य आणि अंत याच्याही पलीकडचे भगवंत आहेत. पण मैनाकाला वाटलं बहुतेक कुळामध्ये सुद्धा कोणी नाही, अशा मुलाबरोबर मुलीचं लग्न लावून कसं द्यायचं. तेव्हा देवर्षींनी सांगावं, मैनाक अरे काळजी करू नको, ही ज्यांच्या बरोबर विवाह करणार आहे ते त्रिलोकाधीश आहेत, भगवान शंकर आहेत. आणि जसं शंकरांचं नाव ऐकलं मैनाकाला अगदी आनंद झाला. पण मग शंकर मिळतील कसे? कारण सती भस्मसात झाल्यानंतर तिच्या देहाला भगवान शंकर घेऊन जेव्हा आकाशातनं चालू लागले होते, तेव्हा भगवान विष्णूंनी चक्र सुदर्शन चालवून तिचे 51 तुकडे केले. जे आता शक्तीपीठ म्हणून आपण ज्यांना पूजतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण जे 3.5 शक्तीपीठ आहेत ती तिचीच अवयव आहेत. आणि त्याच्यानंतर भगवान शंकर समाधीत गेलेत. आता ते कधी उठणार सांगता येत नाही. त्यांना उठवायला जो कोणी जाईल त्याचं पण गोपाल कृष्ण भगवान. मग इथे देवर्षींनी सांगितलं की आता नियम पाळावे, जरी वदसी लगीन ते व्हावे. नियम पाळावे, जरी वदसी लगीन पार्वती तुहा व्रत आचरशी, पार्वती तुहा व्रत आचरशी. दर्शन देईल त्रिलोकाधिपती, दर्शन देईल त्रिलोकाधिपती. विवाह करण्याला त्या वाटतंय की तुझा विवाह व्हावा, तर याच्याकरता तुला तपश्चर्या करावी लागणार आहे. आणि आता मात्र जन्मात तपश्चर्या हा शब्दच कधी नाही ऐकलेली राजाची कन्या पार्वती आता विवाह करण्याकरता उपासना करावी लागणार आहे. आणि पती मिळावेत कोण? भगवान शंकर यांच्याकरता अतिशय घनघोर तपश्चर्या चालू केली आहे. 12 वर्षाची तपश्चर्या आहे. एक तपश्चर्या म्हणजे 12 वर्षाची, एक तप म्हणजे 12 वर्ष. सुरुवातीचे 4 वर्ष फक्त एकभुक्त राहायचं आणि वनामध्ये बसून एका ठिकाणी भगवंताचा जप. एकभुक्त म्हणजे दिवसात ना एकाच वेळा, नाही तर केली महाशिवरात्री आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत खिचडी साबुदाणे अगदी सगळं चाललंय, अशांना इथून नमस्कार. गोपाल कृष्ण भगवान.
काल सहज रात्री इथून गेल्यानंतर पुण्यावरनं फोन आला. मी म्हटलं उद्याची काय तयारी चालली? काय नाही बुवा, उद्या उपास. अच्छा, उपास आहे का? मग पूजेची काय, कसं काय? काही नाही, साबुदाणे वडे आणले, बटाटे आणले आहेत, अगदी वरईचा भात पण आणलाय, फक्त रताळी तेवढी आणायची राहिली, ती आणली म्हणजे उद्याचा उपास. अरे मग उद्याच्या पूजेचं काय केलंय ते आधी सांग. उपासाचं खाण्याचं पदार्थ. गोपाल कृष्ण भगवान की. आपल्याला त्या गोष्टी फार महत्वाच्या वाटायला लागतात. एक भुक्त असून 4 वर्षाचं तप, पुढची 4 वर्ष फक्त पाणी प्यायचं आणि भगवंताचं नामस्मरण सतत मनामध्ये. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा सतत जप चालू आहे. 4 वर्ष संपली म्हणजे बरोबर 8 वर्ष पूर्ण झाली. त्याच्या पुढच्या 4 वर्षांमध्ये झाडाची सुकलेली पानं खायची असं वर्णन आहे ग्रंथामध्ये. आणि फक्त ती सुकलेली पानं खाऊन व्रत करायचं. आणि त्याच्या पुढची 4 वर्ष अत्यंत कठीण, कारण ह्या 4 वर्षामध्ये पाणीही नाही, अन्नही नाही, पानही नाही, काही नाही, फक्त वारा खायचा आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. ही 12 वर्षाची तपश्चर्या पार्वतीची पूर्णत्वास आली. आणि एक दिवस तो भाग्याचा उजडला. इथे भगवान शंकर समाध्यावस्थेत आहेत आणि सर्व देवतांना मनामध्ये काळजी लागून राहिली, यांचा विवाह कसा होईल. खरं या सर्व देवांना भगवंताच्या विवाहाची चिंता नाही, त्यांना चिंता ह्या गोष्टीची आहे की तारकासुर नावाचा एक दैत्य जो उन्मत्त झाला, ज्याने ब्रह्मदेवतेकडनं वरदान घेतलंय की मला शंकर आणि पार्वतीच्या मुलाशिवाय बाकी कोणी मारू शकत. आता यांचा विवाह होणार नाही हे त्या राक्षसाला माहिती, म्हणून त्याने संपूर्ण अगदी त्रिलोकावरती स्वतःची सत्ता गाजवायला चालू केली. सर्व देवता भयभीत झाल्या. आता पार्वतीचा विवाह शंकरांबरोबर करून द्यायचा, एवढी तपश्चर्या चालू आहे. अजून समाधी अवस्था बाजूला झालेली नाही. उठवायचं कसं, उठवायचं कसं. आणि मग या संपूर्ण गोष्टीचा जे काही नेतृत्व आहे ते नेतृत्व इंद्राने सांभाळलं. आणि कामदेव, ज्याला आपण मदन असं म्हणतो, त्या मदनाला पाठवलं. मदन अगदी भीतच गेला. आणि कैलासाच्या वा कुठे होतो? कैलासाच्या पर्वतावरती जाऊन एका झाडाच्या पाठून उभा राहिला. मात्र भगवान शंकरांची समाधी चालू आहे आणि रोखेने बाण धरला आणि तो बाण भगवान शंकरांवरती चालवला. पण भगवान शंकरांच्या हृदयामध्ये राम असल्यामुळे तया नबाधी क्रोधकान, जसा बाण लागला, जसं त्यांना वाटलं माझ्यावरती काहीतरी प्रयोग झालाय, भगवान शंकरांचं तृतीय नेत्र उघडलं आणि त्या कामदेवाला महाराज भस्मसात करून टाकलं. आणि इथं भगवान शंकरांची समाधी उघडली. आणि जशी उघडली तसं त्या पार्वतीची धाव कानावरती आली. माझ्या करता तपश्चर्या करतीये. पण खरं तपश्चर्या करतीये खरं, पण मागच्या जन्मामध्ये सती जी गेली आहे ती खरं या जन्मी पार्वती म्हणूनच आली आहे का, जरा परीक्षा घेऊन बघू. म्हणून पार्वती जिथे तपश्चर्या करत होती तिथे भगवान शंकर एका साधूचं वेश घेऊन गेले. आणि साधूचं वेश घेऊन गेल्यानंतर भगवान शंकर पार्वती समोर उभे राहिले. गेलं माझं कीर्तन पाण्या. बुवांना किमान बुडवा तरी जाऊन तलावात एकदाच. गोपाल कृष्ण भगवान की. आणि इथे भगवान शंकर कसं आहे याच्याकरता मी फार सुंदर दृष्टांत देतो. एका जंगलामध्ये वाघाचं आणि गाढवाचं भांडण लागलं. वाघ म्हणतो गवत हिरवं आहे, गाढव म्हणतो नाही नाही गवत गुलाबी आहे. वाघ म्हणतो नाही नाही गवत हिरवं आहे. आता या दोघांचा न्याय निवाडा करायचा कोणी? जंगलचा राजा सिंह. त्या सिंहाकडे हे दोघ जण गेले. सिंहाने ऐकलं काय झालं? काय नाही, हे गाढव म्हणते गवत हिरवं आहे, काय गवत गुलाबी असं म्हणताय, पण गवत हिरवं आहे ना. तेव्हा सिंह म्हणायला लागला वा वा छान आहे. मग माझा न्याय असा आहे की या वाघाला जंगलात टाका, या वाघाला तुरुंगात टाका आणि गाढवाला सोडून द्या. गाढव अगदी उड्या मारत निघून गेलं. आणि थोड्या वेळानंतर सिंहाने त्या वाघाला सोडलं.
वाघ म्हटला, राजा ही काय न्याय द्यायची पद्धत झाली का? गवत हिरवं आहे, तो म्हणतोय गवत गुलाबी, आणि त्याला तुम्ही सोडलं आणि मला तुरुंगात टाकलं. तेव्हा सिंह म्हणतो, गवत हिरवं आहे की गुलाबी आहे याच्याकरता मी तुला नाही तुरुंगात टाकलं. मग तू वाद कोणाशी घालतोस? गोपाल कृष्ण महाराज. मग गवत गुलाबी आहे असं म्हणून बुवानी शांत बसावं. आणि इथे भगवान शंकर मात्र त्या ऋषींचं वेश धारण करून पार्वती जवळ गेले आणि पार्वतीला सांगितलं की अरे ही तपश्चर्या कशा करता करतीयेस? तेव्हा पार्वतीने सांगा, भगवान शंकर पती रूपाने मिळावेत याच्या करता. तेव्हा परीक्षा घ्यायची म्हणून त्या ऋषीने सांगितलं, अरे काळजी कशाला करतेस, तुझ्याकरता एक सुंदर असं स्थळ आणलंय. म्हणे त्रैलोकाधीश भगवान नारायण अतिशय सुंदर रूपवान देखणं, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभं. रती मदनाला लाजवणारा असा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, त्याचं स्थळ आणलंय. त्याही पेक्षा 3 मुखात असणारे ब्रह्मदेव यांचं स्थळ तुझ्या करता आणलंय, त्यांच्या बरोबर विवाह कर, सुखी होशील. पण पार्वती म्हणली, अबुवा तुम्ही उशीरच केला ना बहुतेक. 12 वर्ष तपश्चर्या केली खरी, पण आता त्यांच्याशिवाय नाही कोणी. आता त्यांचाच ध्यास मला लागलाय. फार सुंदर हिंदी घेत आहे ना. अब तुम साजना में कोई नहीं है, ये हम तुम्ही से कह बैठे. वाजवू नका, लोक नेतील बाहेर मला. गोपाल कृष्ण भगवान की. आता तुम्हीच बोलताय की मला विसरून जा. आता तुमच्याशिवाय मला दुसरा कोणी. आणि महाराज ह्या एका वाक्यावरती भगवान शंकरांनी स्वतःच स्वरूप अशा विराट रूपाने पार्वतीला दाखवलं आणि आलिंगन दिलं. आणि आलिंगन दिल्यानंतर सर्व देवतांनी पुष्पवृष्टी केली. आणि याच्यानंतर पार्वती स्वतःच्या सदनी निघून गेली आणि भगवान शंकर कैलासावरती निघून गेले. आता या दोघांच्या लग्नाची तारीख ठरवली. आता खरं अनेक पुराणांच्या आधारे येत्या वैशाख मासामध्ये सुद्धा ती तिथी आहे. पण खरी उत्तर प्रदेशाप्रमाणे उत्तराखंड म्हणजे जिथे भगवान शंकरांचा विवाह झाला त्या ठिकाणानुसार महाशिवरात्र ही भगवान शंकराच्या विवाहाची तिथी आहे. आता सर्व देवतांनी निश्चय केला की भगवान शंकरांचा विवाह करायचा. त्याची तिथी ठरवली आणि अगदी वरात वगैरे सगळं नेणार असा सगळा निश्चय केला. असा सगळा निश्चय करून महाराज इथे सर्व देवता आपापल्या पद्धतीने सज्ज व्हायला लागल्या. पटकन पटापट सकाळच्या पेनवरनं सुटणाऱ्या गाड्या धरल्या, उल्हासनगरला पोहोचले. गजानन मार्केटमध्ये अगदी कोणी कुर्ता घेतोय, कोणी साड्या घेतोय, कोणी शालू घेतोय, कोणी पैठणी घेतोय. सगळ्या गोष्टी एक 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 करून घेतल्या. जेवढे म्हातारे झालेले देवता आहेत ते सगळे अगदी डाय वगैरे घेऊन केस बिस काळी करायला लागली. लग्नाला जायचंय ना. कोणी विचारलं कुठे चाललात? अहो लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, पाहू शंकराला, पाहू शंकराला. लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, पाहू शंकराला, पाहू शंकराला, पाहू शंकराला, पाहू शंकराला. यक्ष किन्नर गंधर्व नटनाकर करती खर, यक्ष गंधर्व किन्नर त्या भेटतील सुख, हा सुख सोहळा
देवता सज्ज व्हायला लागले आपापल्या परीने. आणि इथे महाराज लग्नाची तिथी ठरली. अगदी माघ कृष्ण पक्षातल्या आजच्या बरोबर तिथीला भगवान शंकरांचा विवाह होणार निश्चिती झाली. पण गडबड अशी की मैनाक आणि सुनयना म्हणजे पार्वतीचे माता पिता यांनी भगवान शंकरांना कधीच बघितलेलं नाही. पण मग त्या काळामध्ये एकदा लग्न ठरलं की मग त्याच्यानंतर मुलगा कोण आहे मुलगी ह्या कोणत्याही गोष्टीचा विचार होत. आताही लोकही येतात आम्हाला सांगतात, अहो बुवा आमचं लग्न ठरलं, लग्नाला 10 वर्ष झाली तरी बायकोचं तोंड बघितलं नव्हतं मी. गोपाल कृष्ण भगवान. पण मग त्या 2 वर्षामध्ये त्या 10 वर्षामध्ये यांचं बहुमत तयार होत आहे ते खरं आहे, पण तोंड बघितलेलं. आणि महाराज लग्नाची तिथी ठरली. सर्व देवता आपापल्या पद्धतीने सज्ज व्हायला लागले. लग्नाचा दिवस जवळ येऊन ठेपला. आता लग्नाला जायचं म्हटल्यावरती सगळ्यांकडे चकाचक गाड्या पाहिजेत ना. कोणाकडे स्विफ्ट आहे, कोणाकडे अल्टो आहे, कोणाकडे मारुती कार आहे, कोणाकडे पल्सर आहे, आदी सगळ्या गोष्टी आपापल्या गाड्या तयार करायला लागल्या. नारायणांनी स्वतःच्या गरुडाला सकाळी नेऊन मस्त गंगेत धुतलं, उलट पालट करून चांगलं साबण शॅम्पू वगैरे लावून धुतलं. आणि धुवून चायनाच्या लाईटी मिळतात ना, त्या अशा टिम टिम करतात. त्या फक्त 1च वर्ष चालतात ना, लावले की दुसऱ्या महिन्यात गायब. कळायचं चायना आहे, मेड इन चायना. त्या सगळ्या अशा लाईनी बरोबर पंखावरती सजवून लावल्या. ब्रह्मदेवता सुद्धा आपल्या हंसाला गाणं शिकवत आहेत. म्हणते जाताना गाणं गात जायचं म्हणजे लोकांना कळेल ब्रह्मदेवतेचं रथ आलंय. याच वढावच्या तळावरती यमराज स्वतःच्या काळ्या म्हशीला एवढं घासून घासून धुतायत, तिला वाईट करूनच सोडणार आता. असं सगळ्या देवतांची तयारी चालू आहे. पण मग मात्र कैलासामध्ये सगळं शांत. नवऱ्याच्या घरी सगळं शांत. का? सर्व देवता आपापलं सगळं करण्यामध्ये व्यस्त. बघणार कोण भगवान शंकराकडे? बघणार कोण? बघणार कोण? आणि इथे महाराज आता वरात निघायची अशी वेळ जवळ आली. पण तरी सुद्धा कैलासावरती कोणत्याही देवता तयारी करता नाही आली. आपल्याकडे असतात ना धवलारीन बाई, पण त्या सुद्धा अजूनपर्यंत कैलासाला पोहोचलेल्या. बहुतेक त्यांना मागच्या लग्नाचं मानपान मिळालं नसेल म्हणून रुसल्या असतील. करवल्या पण नाही, धवलारीन पण नाही, गाणारही नाही, कोणी कसलंही नाही, ब्राह्मण नाही, पंडित नाही, कोणी नाही. कैलास शांत. आणि कैलासामध्ये भगवान शंकरांबरोबर कोण आहेत? भूतवेताये नाचती, भूतवेताये नाचती, भूतवेताये नाचती. हर्षयुक्त उमापते, हर्षयुक्त उमापते, भूतवेताये नाचती. कैलासामध्ये नंदी, शृंगी, भृंगी सर्व गणांसहित भगवान शंकर बसलेत आनंदात, सदोदित आनंद. का? भगवान रामांचं, श्रीरामांचं चिंतन चालू आहे. आणि जिथे प्रभू रामचंद्रांचं नाव आहे तिथे आनंद आनंद आहे. पण आता शृंगी आणि भृंगीला चिंता. आता लग्न आहे, नवरदेवाला घेऊन जायचं, पण कसं तयार करणार? कोणी आलेलं नाही. आता जर यांना तयार केलं नाही तर मग लग्न कसं होणार? मग महाराज सर्व शृंगी आणि भृंगीने भगवान शंकरांची प्रार्थना केली. एव्हाना तरी फेशरवाली किमान पार्लरवाली तरी यायला पाहिजे होती, पण ती सुद्धा आलेली. तुमचा म्हवा पण झालेला नाही, काही झालेलं नाही, काही झालेलं नाही. मग आता असं करतो, आता आम्हीच तुम्हाला तयार करतो. कसं तयार करणार? तर भगवान शंकरांनी मनामध्ये आनंदाचा असा विचार केला, अरे माझीच ही सगळी मुलं आहेत ना, आणि मला जर तयार करू इच्छित आहेत तर मग करू दे. बालक बापाची या ताटी रिघे, ते आपण पाहू जेवू लागे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा आनंदाचा क्षण असतो. बाप जेवायला बसला की बाळ त्याच्या आजूबाजूला फिरत असतं, आणि अचानक ते पटकन बाळ जाऊन ताटातलं घास उचलतं आणि बापाला खायला
बापाला खाता येत नाही का, पण तरी सुद्धा खाऊ घालतं आणि बाप सुद्धा आनंदाने ते घास खाऊ लागतं. का? प्रेम आहे. ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय, बालक बापाची या ताटी. मग माझीच मुलं मला तयार करू लागतायत तर मला आनंदाच आहे. म्हटले चालेल, चला करा. आता करायचं म्हटल्यावरती सर्वात पहिले हेअर पासून सुरुवात करूयात. काल परवाच कामदेवाला भस्म केल्यामुळे संपूर्ण जटा आता विखुरलेल्या आहेत आणि त्यांना बांधायचं कसं. आता नवरदेव आहे म्हटल्यावरती मुकुट तर घालावा लागणार, फेटा तरी बांधावा लागणारच आहे. मग आता कसं बांधणार? त्या सर्व जटा एकटवल्या आणि त्या जटेला एक अशी गाठ मारली आणि झाला आता जटेचा मुकुट तयार. केसाची चिंता संपली. आता ह्यांना मुंडावळ्या पाहिजेत. लग्नामध्ये कपडे कोणी कसे घालेल, नवरदेव कसा ओळखणार? फेटे तर आजकाल सगळेच बांधतात, नवरदेव कसा ओळखणार? मुंडावल्याशिवाय नवरदेवाची ओळख. माता मुंडावळ्या आणायच्या कुठून? मग कोणीतरी पटकन सांगितलं, मुंडावळ्या म्हणजे नेमक्या काय? भृंगीने सांगितलं काही नाही रे, मुंडावळ्या म्हणजे काय, फक्त ते असं डोक्यासमोर काहीतरी लटकत पाहिजे म्हणजे मुंडावळ्या झाल्या. आता त्या मुंडावळ्या कशा गोळा करायच्या म्हणून पटकन बाजूलाच असणाऱ्या एका बेळामध्ये त्या भृंगीने हात टाकला आणि असे 4-5 छोट्या साईजचे साप काढले आणि ते भगवान शंकरांच्या डोक्यावरती लावले. बस 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 बस, मुंडावळ्याचं काम. ते साप तसेच लटकून राहिले. आणि बरं, त्यांनी मॅचिंग पण बघितले. ज्या मापाचा साप इथं लटकलाय अगदी त्याच मापाचा इथं सुद्धा आहे. मॅच आपल्यासारखा चम्या नाही, मॅच चम्या. आणि त्या मुंडावळ्या लावल्या. मात्र आता बाकी काही नाही, तोंड तर गंगाजलाने धुवून टाकलंय. पण आता पावडर वगैरे काहीतरी लागणार आहे ना, ब्लीच वगैरे काहीतरी करावं लागणार, फाउंडेशन वगैरे करायला लागणार. किमान दुसऱ्याच्या नगरात जायचंय तर किमान लोकांसमोर चमकण्यासाठी काहीतरी करावं लागणार. पण आता कैलासामध्ये कुठून येणार पॉन्ड्स पावडर? लगेच स्मशानात धाव घातली आणि जाऊन आत्ताच एक चिता शांत झाली होती त्याच्यात हात घातला आणि त्या चितेचं भस्म आणलं आणि ते चितेचं भस्म अगदी डोक्यापासून पायापर्यंत सगळं रगडून टाकलं. बस 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 बस, ब्युटी पार्लरचा खर्च वाचला. असं रूप तयार केलं. आणि महाराज आता कानामध्ये कुंडल, हातामध्ये बांधायचं, अगदी बाजूबंद कसे आणणार? मग विंचू पकडले आणि विंचू कानामध्ये लावले. आता हातामध्ये सालकड कसं बांधणार? अगदी साप अजगर धरले आणि अगदी मॅचिंग. बरं, ज्या मापाचा साप इथं त्याच मापाचा साप इथं, असे सगळे लावले. मात्र आता भृंगीला अजून एक चिंता, अहो तुम्ही तर कधी कपडे घातलेत नाही. शंकर म्हणतात आपल्याला काय गरज कपडे घालायची, आपण सदैव दिगंबर. काही नाही, तेवढं ठीक आहे, पण आता दुसऱ्याच्या नगरात जायचं, याचा अर्थ काहीतरी घालावं लागणार आहे. काय मला घालायला? काय नाही, तुम्ही बसलात तेच घालूयात. गजचर्म व्याघ्रा, अंगी विभूती सुंदर, अंगी विभूती सुंदर, खाली ज्या व्याघ्रासनावरती बसले होते तेच कातड. पण मग बांधायला जाणार तर ते सुटतंय. अरे आली ना पंचायत. म्हणजे आता इथून बांधून गेले आणि तिथं उभं राहिल्यानंतर सुटलं म्हणजे आली ना पंचायत. मग बरोबर एकदम असा पातळ लांब लचक धामणी सारखा साप पकडला आणि त्याला सांगितलं, हे बघ, बाकीची सगळी साप नाचायला लागली तरी तुझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. तू तिथून हलायचंच नाहीस. तू जर हल्लास तर आपली इज्जत. अगदी त्या आतड्यांमधनं ओवून अगदी मस्तपैकी घट्ट बेल्ट वगैरे बांधून भगवान शंकर तयार झाले. पण आता नवरा तयार झालाय, पण मग आता गळ्यामध्ये वरमाला पाहिजे ना. म्हणजे पत्नी घालेल ते वेगळं, पण आता
घोड्यावरती बसवायचंय, गळ्यात काहीतरी पाहिजे ना. मग काय महाराज, मग स्मशानामध्ये पुन्हा एकदा निवास केला आणि स्मशानात जाऊन काही कवट्या होत्या त्या उचलून आणल्या आणि त्या कवट्यांमध्ये बारीक 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 सापाने त्या कवट्यांचा एक हार निर्माण केला आणि तो भगवान शंकरांच्या गळ्यात. काय रूप दिसत असेल विचार करा. आता सर्व देवता वरात काढायला येणार कैलासात पोहोचले आणि कैलासात पोहोचल्यानंतर त्यांनी भगवान शंकरांचं स्वरूप बघितलं. लक्ष्मीने लगेच सरस्वतीला सांगितलं, अरे ह्या नवऱ्याकरता सुद्धा नवरी आहे. आणि हे असं बोलत असताना भगवान शंकरांनी तीनही नेत्र उघडून फक्त हसलेत. संपूर्ण अंगावरती भस्म लावलेलं तीनही नेत्र अगदी रक्तज्वाळ आणि अशा स्वरूपात भगवान शंकरांनी फक्त स्मित हास्य केलं आणि ते बघितलं आणि सर्व देवता म्हणायला लागले, बहुतेक आज आपलं सगळं. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, ब्रह्मदेवतेने लगेच सभा बोलवली की आता आपल्याला वरात काढायची आहे, पण आता एक लक्षात ठेवा, यांना आपण पाठी सोडूया, आपण आता पुढे जाऊयात पुढारी म्हणून. कारण मैनाक राजाला जर कळलं की हे अशी वरात आपण घेऊन आलोय तर आपल्याला मिळणारा मान सन्मान आपल्याला मिळणार. त्याच्यामुळे गप गुमान आता जायचं वरातीत आणि सर्वात पहिले आपण जायचं, यांना आता पाठी सोडा. आणि पाठी सोडल्यावरती पुढे गेल्यानंतर इथं कैलास पुन्हा एकदा शांत झालं. कैलासामध्ये भगवान शंकर तयार आहेत, समस्त भृंगी शृंगी सर्व गण आहेत. आता त्यांनी प्रश्न विचारला, देवादिदेवा, अरे सर्व देवता आपापली वाहनं घेऊन वरातीमध्ये निघून गेली, आता आपल्या सोबत जाणार तरी कोण? मग भगवान शंकरांनी सांगितलं, अरे असली मजा सबके साथ आता है ना. ती आपली माणसं नाही आहेत, आपली माणसं बोलवायला लागतील ना. मग आपली माणसं कोण असं म्हणत भृंगीने विचारलं, अरे पण आपल्या माणसाला निमंत्रणच पाठवलेलं नाही. छान चाललंय बघ आतमध्ये गप्पा एकदम मस्त रंगल्यात. गोपाल कृष्ण भगवान की. आपल्या लोकांना तर निमंत्रणच पाठवलं नाही. त्यावर भगवान शंकर म्हणतात, अरे आपल्या लोकांना निमंत्रण पाठवण्याची गरजच काय. आणि हातातला डमरू घेतला आणि तो वाजवला. नमः पार्वती पतये हर 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 महादेव. अरे शाकिनी आली, टाकिनी आली, भूत प्रेत पिशाचिनी आले, शाकिनी आली, टाकिनी आली. नरमुंडाच्या माळा धारे रक्तबीज पिपाशी आले. अनेक हाते अनेक पायी, डोकी दिन आणि डोळे पाही. राखडी संपली. पानही गेले, भूतही आला, दगडही गेले, भूतही आला, प्राणीही गेले, भूतही आला, आकाश भरणे, भूतही आला, जमिनी भरणे, सगळे आले आणि सगळे येऊन एका स्वरात नमः पार्वती पतये हर हर हर. सगळ्या भूमी तळाच्या वेगवेगळ्या जागेवरनं भूत आली होती. महाराष्ट्रातली भूत, नमस्कार, जय महाराष्ट्र. उत्तराखंडावरनं भूत आली, जय श्रीराम. अहो फक्त भारतातली भूत नाही, अमेरिकेवरनं भूत आली. हाय हॅलो, हाव आर यू? आय एम फाईन, थँक्यू. अँड हाव आर यू? अगदी निग्रो पासून सगळी, अगदी आफ्रिकन, ती भूत आल्यावरती फक्त हसली तरच दिसत होती की माणसं आहेत. बाकी भूतांचं पण वर्णन, काहींना डोळे नाहीत तर काहींच्या संपूर्ण अंगावरती डोळे. बॅकग्राऊंड म्युझिक आहे ना आपल्याला. काहींना डोकंच नाही तर काहींना शरीरभर डोकं, काहींना पाय नाही तर काहींना शरीरभर पाय. काही जण रक्ताने अंघोळ करून आलेले आहेत. शाकिनी डाकिनी प्रेत पिशाच. पण त्या सगळ्यांचा नियम एकच की आल्यानंतर भगवान शंकरांच्या पायावरती स्वतःचं डोकं ठेवून नमस्कार करायचं. नमः पार्वती पतये हर हर महादेव म्हणत बाजूला उभं राहायचं. नियम आहे बरं त्यांना सुद्धा. आपण नियम तोडतो पण ते नियम तोडत.
आणि अगदी महाराज आता भगवान शंकरांना आनंद झाला, आपली माणसं आली म्हणजे आपल्याला घोडा कशाला पाहिजे, नंदी बैल आणला, नंदी बैलावरती भगवान शंकर स्थापित झाले आणि सर्वही राक्षस आपापल्या पद्धतीने सगळी भूत सगळी गण बम 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 असं म्हणत निघाले. शिवजी बिहाने चले पालकी सजाई के, अबोले सजाई के, पालकी सजाई के. शिवजी बिहाने चले पालकी सजाई के, अबोले सजाई के, पालकी सजाई के. अरे नंदी पर आरूढ़ बैठ के चले हो, नंदी पे आरूढ़ बैठ के चले हो, भूत गण पिशाचों की राह लेके चले हो, भूत वेश पिशाचों को संग लेके चले हो, चले हो चले हो चले हो. संगे हो बम बम गाजे, संगे हो बम बम गाजे 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 गाजे. शिवजी बिहाने चले ही वरात निघाली. आता विचार करा, काही राक्षसांची काही भूतांची तोंड कुत्र्याची आहेत, काहींची कोल्ह्यांची आहेत, काहींची मांजऱ्यांची आहेत. आणि ही सगळी एका स्वरात गायला लागल्यावरती आहा हा हा काय ध्वनी निघत असेल नाही. अशा ध्वनीत वरात निघाली आणि ब्रह्मदेवतेने फक्त पाठी बघितलं, अरेच्छा हे पण आलेत का काय. आता सर्व देवतांना इशारा केला, आता पुढं व्हायचं. आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला पायनॅपल ज्यूस चालत नाही, आम्हाला मँगो शेकच पाहिजे असं कोणी म्हणू नका. जे देतील ते गप गुमान प्यायचं. माझा मान सन्मान करा, मी सवय, मी वीण बाई आहे, मी असं आहे, सगळं सोडा. जे मिळेल ते, नाही तर पाठची माणसं जर आली तर जे मिळतंय ते आधी मिळायचं. आणि मग महाराज ही वरात निघाली. आणि वरात निघाल्यानंतर वरात पोहोचली. वरात जशी पोहोचतीये तसं सर्व देवतांची सगळ्या देवता या सर्वात पुढे आहेत. म्हणून पोहोचल्यानंतर जे वाडपे होते त्या वाडप्यांनी बघितलं भगवान विष्णूंना. आणि बहुतेक हाच नवरदेव असावा. नाही नवरदेव मी नाहीये, पाठी येत नवरदेव. कोणीतरी इंद्राला बघितलं, इंद्र हाच नवरदेव आहे, मला माहिती आहे. मी पण नवरदेव नाहीये, नवरदेव मागे. त्याला गैरसमज झाला, ज्यांचे वराढी इतके सुंदर असतील त्यांचं नवरदेव किती सुंदर असणार आहे. त्याने जाऊन सगळ्यांना आनंदाची बातमी दिली, अरे चला चला चला, धन्य आनौद दिन, धन्य आनौद दिन, धन्य. आनंदाचा दिवस आहे, साजरा करा. फुलं हातामध्ये घ्या, पण मी म्हटल्याशिवाय टाकू. आणि इथे फुलं वाटतात. ओके, आपल्याकडे अजून मला वाटतं 20 मिनिट आहे. अजून लई वेळ आहे आपल्याकडे. काल 20 मिनिटात आपण पूर्वरंग उरकलं, असं काय करताय. गोपाल कृष्ण भगवान. आणि इथे ती वरात येऊन पोहोचली. सर्वांना हा भ्रमनिरास झाला की अरे ज्याचं वराड इतकं सुंदर त्याचं नवरदेव किती सुंदर असणार आहे. सर्व देवता पुढे जायला निघाल्या, सर्व देवता. पण पाठी सर्व भूत वेताळ नाचतायत अगदी. आणि भूत वेताळे
नाचत असताना भगवान शंकर पाठी, सर्व देवता पुढे. वराड येऊन पोहोचली मैनाक राजाच्या द्वारावरती. मैनाक राजाच्या द्वारावरती येऊन वरात पोहोचली. पण काही सर्व देवता बाजूला झाल्या आणि सर्वांना कळलं नेमकं नवरदेव आहे कोण. आणि मैनाक राजाच्या पत्नीने आरतीचं ताट आणलं, नवरदेवाला ओवाळण्या करत आहे. पण ती भूत काय बाजूला व्हायचं नाव घेईना. ती नाचता येत भूत वेताळे नाचती, भूत वेताळे नाचती, भूत वेताळे नाचती. आताच्या डीजेला फेल केलं त्यांनी. हर हर बम बम, हर हर बम बम, हर हर बम बम, हर कुठलाही शब्द घ्यायचा आणि शेवटला बम 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 बम, हर हर बम बम, शिव शिव बम बम, जय जय बम 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 बम. आता भूत काय बाजूला व्हायचं नाव घेईना. मी भूतांच्या बाबतीत बोलतो. गोपाल कृष्ण भगवान की. भूत काय बाजूला व्हायचं नाव घेई. मग आता या भूतांना बाजूला करायचं कसं म्हणून भगवान शंकरांकडे प्रार्थना केली. भगवान शंकरांकडे प्रार्थना केल्यानंतर भगवान शंकरांनी सांगितलं थांबा, नाचू नका, आपल्याला लग्न करायचंय ना. भूत म्हणायला लागले अहो देवा, अहो कधीच्या जन्मात आम्हाला लग्नाचं निमंत्रण मिळालं, आजपर्यंत कोणी आम्हाला निमंत्रण दिलेलं. आपल्याकडे लग्न कार्य असेल तर गावदेवीच्या नावाने एक पत्रिका जाते, शंकरांच्या नावाने एखादी पत्रिका काढतात, फार फार तर गणपतीच्या नावाने एक पत्रिका काढतात. कोणी एखाद्या पत्रिकेवरती लिहितं का भूत प्रेत पिशाच सादर सनिमंत्रित आमच्या कार्यक्रमास यावं म्हणून स्मशानात जाऊन ठेवतं का कोणी पत्रिका. आम्हाला कधीच बोलवलेलं नाही म्हणून नाचायची हौस आमची पुरी करू द्या, आम्हाला आज तरी नाचू द्या. तर भगवान शंकरांनी एक खूप सुंदर आशीर्वाद दिलाय जो आजही लक्षात घेण्यासारखा आहे. भगवान शंकर म्हणाले भूतांनो नाचू नका, मी तुम्हाला वरदान देतो, तुम्हाला नाचायचंच आहे ना, मी तुम्हाला वरदान देतो की याच्यानंतर भूलोकावरती जेवढे काही विवाह होतील त्या विवाहाच्या आदल्या दिवशी नाचण्याचा मान. म्हणजे हळदीत कोण नाचतात. गोपाल कृष्ण भगवान की. बस 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 बस, भूतांना आशीर्वाद मिळाला तसा. मात्र आता सर्व भूत बाजूला झाली. सुनैने मातेने थाळी आणली आणि थाळी आणल्यानंतर बघितलं ग ग ग ग, ती तशी चक्कर येऊन खाली पडली. बस 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 बस. आणि घरामध्ये गेली आणि म्हटली माझ्या मुलीला कडेवरनं लोटून देईन, पाण्यामध्ये ढकलून देईन, तिच्या गळ्याला आवळून तिला मारून टाकेन, पण याच्या बरोबर तिचं लग्न लावून देणार नाही. याचं पुढारपणे कोणी केलं. नारदांना शोधा, कुठे गेले ते, आज काही सापडत नाही. म्हणे लग्नाकरता नवरदेवाचं स्थळ असं कोण आणतं स्थळ. अहो आमच्या मुलीने कधी जमिनीवरती सुद्धा पाय नाही ठेवलं आणि अशा पुरुषाबरोबर तिचं लग्न लावायचं म्हणजे अवघडच आहे. कसं लागणार कसं लागणार कसं लागणार. मग शेवटी नारदांनी समजूत काढली काय आहे ते आता हेच आहे. आणि पार्वतीने सुद्धा सांगितलं आई अगं मागच्या जन्मामध्ये सती होते, माझ्या प्रजापती दक्ष नावाच्या पित्याने देवाचा अपमान केला म्हणून आमचा भातुकलीचा संसार अगदी काही दिवसातच समाप्त झाला. अगं आई हा देहच मी भगवान शंकरांना समर्पित करण्याकरता धारण केलंय. आज मला नको थांबवू, आज मला नको थांबवू. पण शेवटी ती नाही आली आणि दुसरी एक करवली आली आणि तिने हातात ताट घेतलं आणि भगवान शंकरांचं औक्षण केलं. आणि आपल्याकडे औक्षण करताना पद्धत आहे, औक्षण झाल्यानंतर ताटात काहीतरी टाकावं लागतं. तर औक्षण झाल्यानंतर तिने ताट तसंच ठेवलं, कारण जिथपर्यंत मिळत नाही तिथपर्यंत ते ताट काय थांबत, फिरत राहतं फिरत राहतं फिरत राहतं. मग पटकन कोणीतरी भगवान शंकरांना सांगितलं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला जी आवडते ती गोष्ट ताटात टाकायला हवी. माता भगवान शंकरांना आवडणारी गोष्ट कोणती. सर्प. गळ्यातला सर्प काढून त्या ताटात टाकला. जी करवळी पळून गेली ती लग्न होईपर्यंत आलेली न पार्वती पतये हर 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 महादेव. आणि इथे महाराज भगवान शंकर आतमध्ये आले आणि आता पार्वतीने, तसा नियम आहे की लग्नापूर्वी नवरदेवाचं तोंड बघू. आत्ताच्या नियमानुसार नाही, मी त्यावेळचे नियम सांगतो.
पण आता भगवान शंकरांचं हे रौद्र रूप शांत करावं या उद्देशाने पार्वतीने प्रार्थना केली, हे प्रभू, आमच्या घरच्यांना असं रूप बघण्याची सवय नाहीये. अहो तुमचं रूप म्हणजे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहित. तुमचं रूप म्हणजे कर्पूर गौर. खरं पिक्चर वाल्याने शंकर या कॅरेक्टरची वाट लावून टाकली. निळा रंग मारला की शंकर तयार होतो, पण खरा भगवान शंकरांचा रंग कसा आहे? कर्पूर गौरम. कर्पुरासारखा, कापरासारखा गोरा रंग आहे. आणि अजून दुसरं वाटोळं केलंय म्हणजे भगवान शंकरांच्या मिश्याच गायब करून टाकल्या, आहे की नाही? लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ज्या माणसाला जटाजूट धारण केलंय त्या माणसाला मिशी नसावी. भगवान शंकरांचं असं सुंदर रूप आहे. आणि पार्वतीने प्रार्थना केली किमान आज लग्न होईपर्यंत तरी हे रूप जरा बाजूला ठेवून आपल्या रूपामध्ये या. आणि इथे नारायणांनी भगवान शंकरांना रूप बदलण्यात मदत केली आहे. आणि भगवान शंकरांनी स्वतःच्या जटा वगैरे सगळ्या लुप्त केल्या आणि सुंदर असं पीतवर्ण अगदी पितांबर वगैरे धारण केलं. अगदी सुंदर अशा पद्धतीने पगडी बांधली आहे आणि डोक्यावरती चंद्र धारण केलाय. त्या इतक्या सुंदर अशा रूपाचं नाव चंद्रशेखर असं भगवंताने ठेवलं. नमः पार्वती. सदैव वसंतात असणारे भगवान शंकर. आणि भगवान शंकरांचं अत्यंत सुंदर असं ते रूप बघून पार्वतीने सर्व देवतांना बोलावून घेतलं. आजूबाजूला आई वडिलांनाही बोलावून घेतलं. आता चालतोय ना, चालतोय म्हणाले. आणि मग मात्र आता विवाहाची मुहूर्त घटिका ठरली. बरोबर 12 वाजून आता किती आहेत? 10 मिनिटं झालेली आहेत. अजून 10 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. आणि अशा वेळेला हे दोघं जण अगदी मंडपामध्ये लग्न करण्याकरता प्रभू स्वतः येऊन उपस्थित आहेत. या ठिकाणी ब्रह्मदेवता ब्राह्मणाचं रूप घेऊन सर्व विधी सांगण्याकरता तत्पर आहेत. आणि मागून मंगल संगीत सुरू होत. ब्रह्मदेवतेने थोडा हळू वाजवा, सुमधुर ठेवा, एकदम सिंपल. ब्रह्मदेवतेने लग्नाच्या विधीला सुरुवात केली आहे. आणि सर्वात पहिले गणपतीचं पूजन केलंय. अहो शंकर आणि पार्वतीचं लग्न झालेलं नाही, मग गणपती कुठून आले? तर गणपती ही उपाधी आहे. त्या उपाधीचं पूजन सर्वात आधी केलं गेलंय. आणि देवता या शाश्वत आहेत म्हणून गणपतीचं पूजन केलं. गणपतीचं पूजन झाल्यानंतर अगदी सुंदर पद्धतीने नेत्रोन्मलनापासून सगळ्या गोष्टी केल्या गेल्या, ज्याच्यामध्ये सर्व वचनांदाखल शंकर आणि पार्वती दोघांचे हात एकावरती एक ठेवून मैनाक राजाच्या हातामध्ये ठेवलं गेलं. आणि आता कन्यादानाचा संस्कार येतो. आणि ब्रह्मदेव म्हणायला लागतात, तदैव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम. ते चालू ठेवा. ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लक्ष्मीपती तेंद्रयुगम स्मरामि. कन्यादानाचा संकल्प पूर्ण झाला. माझ्या संपूर्ण पुण्याला मी साक्षी म्हणून
ही पार्वती भगवान शंकरांना समर्पित करत. हे करत असताना मैनाक आणि सुनैनाचे डोळे सुद्धा पाणावले. 16 वर्ष स्वतःच्या हृदयाला जपलेली ही पार्वती आता दुसऱ्याच्या हातात देत असताना काही व्यथा आई वडिलांची होत असेल. या व्यथेला आपण सगळेच जाणू ना, ही व्यथा तिथे उपजली आहे आणि कन्यादान संस्कार पूर्णत्वास गेला. एका पाठोपाठ एक सर्व विधी चालू आहे. सर्व देवता अगदी आपापल्या पद्धतीने येत आहेत आणि आपापल्या आहुत्या घेत आहेत. चमत्कार असा की ब्रह्मदेवतेने फक्त नाव घ्यावं आणि देवता प्रगट होऊन आहुती घ्यावी. अरे होम शाल में वेद पठत है बीच में बैठत राजा. होम शाल में वेद पठत है बीच में बैठत राजा. देवता के नाम हिले करे, देवता के नाम हिले करे, यज्ञ समाहित होता है साधु जी राजा सर्व देवता त्या यज्ञकुंडातना बाहेर येतात. ओम प्रजापतये नमः स्वाहा. प्रजापतये प्रजापती उत्पन्न. ओम अग्नये नमः स्वाहा. अग्नये अग्नी सुद्धा प्रामुख्याने येणार. ओम ब्रह्मणे नमः स्वाहा. ब्रह्मणे इदम इंद्राण्ये नमः रुद्राण्ये नमः. सर्व देवतांची नावं घ्यावी आणि त्या देवता सम्मुख प्रकट होऊन त्या नवदंपत्यावरती आशीर्वाद द्यावा. हा प्रसंग. आणि त्याच्यानंतर आता फेरे यज्ञकुंडावरती घ्यावे. खरं वैदिक पद्धतीनुसार 4च प्रदक्षिणा सांगितल्या. नंतरच्या जे 7 फेरे आले ते सगळे पिक्चरच्या कमाल आहेत. खरं वैदिक परंपरेनुसार 4च प्रदक्षिणा आहेत आणि त्या प्रदक्षिणा पूर्ण करणार आणि एकेका प्रदक्षिणा दाखल एकच वचन देत आहेत. बाकीची 4 वचनं घरी जाऊन अभ्यासा. एकच वचन सांगणार आज. बाकीची 4 वचनं घरी जाऊन वाचा. पहिला ईशः सख्य प्रथमपदी भवः. तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये तुमच्या सर्वाधिक जवळचा मित्र जर कोण असेल तर तो आता तुमच्या सोबत जो प्रदक्षिणा घेतोय तो तुमचा जवळचा मित्र असणार आहे. हे जर तुम्हाला मान्य असेल तर पहिलं वचन द्या. हे पहिलं वचन. स्वतः बरोबर सख्यत्वाचा भाव जिथपर्यंत आपण ठेवत नाही तिथपर्यंत संसार पूर्णत्वास जात. आपल्याला म्हणजे असं असतं लग्न झालं म्हणजे आता मीच सगळं, ह्याला काही कळतच नाही. सख्य याला कळत नाही तर मी त्याला समजवून सांगते. हा पहिला भाग. म्हणून सख्य मित्रत्व हे पहिल्या वचनामध्ये मुळतं आणि हे पहिलं वचन घेतलं. अशा पद्धतीने अनेक वचनं झाली महाराज. आणि आता प्रमुख उत्सवाला सुरुवात झाली. सर्व देवताही एकत्र आल्या. सर्व देवतांनी आता नभांची दाटी केली आणि नभांच्या दाटीतून बघायला लागले. आता चाललंय, आता विवाह जवळ आला जवळ आला जवळ आला. आणि अचानक तारकासुर नावाचा दैत्य आकाशातनं धावत आला. कशा करता? लग्न थांबवण्याकरता. आणि लग्न थांबवण्याकरता आला. फक्त एकटा नाही आला, येताना सगळं सैन्य घेऊन आला. गर्जना भयंकर झाली. गर्जना भयंकर झाली. गर्जना भयंकर झाली. प्रबली काली आग बडकली. सेनसागर कवले मोठा. सेनसागर कवले मोठा. खळ खळ घोड्याचा टापा. वीर तुमचा या देतीचे बाप. वीर है वीर तुमचा या देतीचे बाप. वीर तुमचा या देतीचे बाप. पण नियम आहे. कार्यादो मंगलम कुर्यात विघ्नानां विनाशः. गणपतीचं पूजन केलंय ना. सुमुख एकदंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटोच विघ्ननाशो गणाधिप. धूम्रकेतुर्गणाध्यक्षः भालचंद्रो गजाननः
द्वादशैतानि नामानि यं पठेत शृणुयादपि कधी विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेशैव विघ्न तस्य न जायते. कारण शुक्लांबरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेतं सर्वविघ्नोपशान्तये. नमः पार्वती पतये. हर हर हर. अहो, अनंत काळापासून गडबडलेलं हे लग्न आणि नंतर 20 मिनिटापासून थांबलेले हातात फुलं घेऊन तुम्ही सगळे जण, पण अजून काही विवाह राक्षसामुळे जमायला येईना. सर्वच राक्षसांना बाजूला केलं. गणपतीचं पूजन असल्यामुळे साधारण तिथे विघ्न स्पर्श सुद्धा करू शकला नाही. आणि आता मात्र अंतरपाठ धरण्याची वेळ जवळ आली. ब्राह्मणांनी अगदी सुंदर असं अंतरपाठ शंकर आणि पार्वतीच्या मध्ये धरलं. आणि आता मंगला अष्टक, याचा अष्टक या शब्दाचा अर्थ 8च. तुमच्या चालतात तास तास दीड तास, त्या मंगलाष्टका ती गाणी. मंगलाष्टक म्हणजे 8 आणि त्याच्यातल्या 7 पूर्ण झाल्या आणि 8वं म्हणण्याची जबाबदारी बुवांवरती आली आहे. फुलं कोणीच उधळायची नाही जिथपर्यंत मंगलाष्टक पूर्ण होत नाही तिथपर्यंत. एकदा माझं फुल गेलं की त्याच्यानंतर तुमची फुलं जायला. अच्छा, उभं राहायचंय का? हा, मग राहू शकता तो, काय हरकत नाही. मला समोर शंकर दिसला पाहिजे, असं पाहिजे मला. बाकी सगळे बाजूला व्हा. कैलासी वसतो सदैव पाहता नंदीवरी आरूढ वामागी गिरिजा सभाग्य सरिता जी शिवा आवड नमिता कृपा करिबो रक्षेतिना कारण तो स्वामी शंकर खचित नमितो घालो निलो आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया बाघरा गृह्योते मधुपर कपूजन करा अंतपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करणे रे दोघे करारी उभी वाजंत्री बहुगल बलान करणे रे यात सदा मंगलम शुभमंगल सावरा. नमः पार्वती हर हर महादेव. आणि अशा पद्धतीने भगवान शंकरांचा पार्वती बरोबर विवाह लागला आणि त्या विवाहाने सर्व ही प्रजा अत्यंत आनंदली. खरं विवाहाच्या मंडपामध्ये नवरा नवरीला सोडत नाही, म्हणून आता विवाह करून कैलासावरती आले आणि कैलासावरती येऊन भगवान शंकर अतिशय सुंदर पद्धतीने स्वतःचा संसार करू लागले. कारण भगवान शंकर कसे आहेत वैभवी. एका जनार्दन
जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी निवाजी कलिकाळाचा देव निवाजी कलिकाळाचा देव निवाजी कलिकाळाचा देव एका जनार्दनी आणि त्या भगवान शंकरांच्या चरणी हीच प्रार्थना हे चिदान देगा देवा